ते वंशी तू जन्मोनी जाण दान दे देववे म्हणसी आपण तो वंशाच्या यशासी पूर्ण तुझा दूषण लाविले रुक्महागद याचे वंशी मोहिनीने छळिता त्यासी पुत्रेचे शिर दे ओ नीतीसी व्रत एकादशी उल्हासे तू ही तिचे वंशी जन्म लासी पुत्र ने देववे स्वयं म्हणसी लाज लाविली पूर्वजांसी उन्हे सूर्यवंशाशी तुझेनी ककुत्स्थ बैसिली इंद्राचे स्कंदी दैत्य पराभविले युद्धी ते वंशाचा तू त्रिशुद्धी म्हणसी पुत्र नेदी युद्धार्थी दशरथाला राम कळाला नाही म्हणून त्याचा धिक्कार तू रामासी म्हणसी बाळ हे बुद्धी मुखत्वे स्थूळ श्रीराम अवतरी निर्मळ जान केवळ सुर साह्य श्रीराम नव्हे बाळक राक्षस कुळहासी अंतक स्वधर्माचा संस्थापक साधूंचा आवश्यक सहकारी धनुर्विद्याने रघुनंदना हे वाचनची अति अप्रमाण राम सकळ विद्या जन्मस्थान शस्त्र जीवन निजबीज राम श्रीराम रंगधीर गुणगंभीर वीरधिराज महावीर परमशूर श्रीराम मनुष्य नव्हे पाही राम देहाची विदेही श्रीराम चैतन्य विग्रही राम स्वदेही परब्रह्म रायातून नेसी निश्चिंत श्रीरामन मनहासी प्रकृत वशिष्ठासी पुसे हा वृत्तांत तो यथार्थ सांगेल आता स्वस्ती असो तुम्हासी सकळ कल्याण श्रीरामासी मी जाईन स्वश्रमहासी म्हणून ऋषी निघाले वशिष्ठांचा बोध व रामलक्ष्मणाचे समर्पण तव वशिष्ठ म्हणे नृपवरहा क्षोभवू नको विश्वामित्रा तू पृथ्वी सृष्टीचा धात्रा भस्म कळकोत्र क्षगार्धे करील अरे दशरथा तू वंशात जन्मून तू दिलेले दान देत नाही म्हणतोस तू म्हणून त्या वंशाच्या यशाला तू पूर्ण दूषण लावलेस रे रुक्महानंद यांच्या वंशात झाला त्याने मोहिनीने छळले व एकादशी तो मोहोड नाही तर माझ्या मुलाचे धर्मागंधाचे शिर तर कापून दे ते म्हणाली राजा आपल्या पुत्राची शिर मोहिनीला कापून देण्यास तयार झाले पण एकादशीचे व्रत मोडले नाही दशरथा तू त्याच्या वंशात जन्मलास त्याचे पुत्राचे शिर दिले पण तू फक्त राम देऊ शकत नाहीस म्हणून तू तुझ्या वंशाला काळिमा लावलास व कमीपणा आणलास तुझ्या वंशात ककुत्स्थ राजा झालास त्याने इंद्राच्या खांद्यावर बसून अनेक दैत्यांचा पराभव केला खरे तर त्याच्या वंशाला तू असून सुद्धा आपला पुत्र युद्धासाठी देत नाही म्हणतोस दशरथाला राम कळाला नाही म्हणून त्याचा धिक्कार विश्वामित्र म्हणतात दशरथा तू रामाला बाळ म्हटलास ही तुझी बुद्धी जड आहे अरे श्रीराम हा अवतारी महापुरुष असून तो दैवांच्या कार्यासाठी अवतार आहे श्रीराम बालक नसून राक्षस कुळांचा अंतक आहे तो स्वधर्माचा रक्षक करणारा साधू संतांचा सहकारी आहे अरे रामाला धनुर्विद्या येत नाही हे तुझे म्हणणे अतिशय खोटे आहे अरे राजा हा राम सर्व विद्येचा जन्मस्थान आहे व तो सर्व शस्त्रांचे जीवन असून त्या शस्त्राचे निज बीज आहे श्रीराम हा रणगंधीर असून तो सगुण आणि निर्गुणापेक्षा विलक्षण वेगळा आहे तो महावीरांचाही महावीर आहे व परमशूरही आहे दशरथा राम मनुष्य नाही राम देही असून तो देहाहुनी वेगळा आहे अरे श्रीराम ज्ञानरूप स्वरूप आहे तो देहधारी नसून दिसत असूनही परब्रह्म आहे राजा तुला कळत नाही रामाला तू मनुष्य मानतोस अरे वसिष्ठांना विचार ते तुला रामाचे संपूर्ण वर्म सांगतील आता तुझे कल्याण असो व रामाचेही कल्याण असो मी आता माझ्या आश्रमाकडे जाते असं म्हणून विश्वामित्र निघाले वशिष्ठांचा बोध व राम लक्ष्मणाचे समर्पण तेव्हा वशिष्ठ म्हणतात राजा या विश्वामित्रांना रागाला घालू नकोस अरे हा दुसरी सृष्टी निर्माण होऊ शकतो
तो त्याच्या ज्ञानाचे यज्ञाचे रक्षण करणारा नाही का? याला जर राग आला तर तुझ्या कुळगोत्राला एका क्षणात भस्म करतील. धन्य वसिष्ठांचा भाव सूक्ष्म सुचवला निर्वाह जैने सुखावे ऋषी आणि राहाव तैसे उपाव चिंतिला. वसिष्ठ गुह्य सांगे राह्यासी शांत करी विश्वामित्रासी दोघे पुत्र द्यावे त्यासी दोघे पुत्र तुम्हापासी क्रीडार्थ गुरु आज्ञा वंदुनी शिरसी लोटांगण विश्वामित्रासी राम लक्ष्मण दिदले तुम्हासी दोघे मजपासी राहू द्या विश्वामित्रांना आनंद. विश्वामित्र म्हणे भले झाले एके रामे काय नवे केले सर्व लक्ष्मणासी दिदले भाग्य फळले पै माझे. विश्वामित्र म्हणे वसिष्ठांसी तू सत्य सद्गुरु सूर्यवंशी रक्षिले दोहीच्या धर्मासी याज्ञा होई सज्ञान त्वे. वसिष्ठ विश्वामित्र आणि राहो स्वस्थानी बैसले पाहो हो रामप्राप्तीचा निसंदेहो परम उत्साहो स्वानंदे. राजा म्हणे जीवलगासी राम पाचारा ऋषी भेटीसी एरू पातला राजा नेसी अति वेगेसी विनंती लोटांगण वसिष्ठांसी साष्टांग नमन रायहसी चरणी माथा विश्वामित्रासी एरे हृदयासी आलिंगले. ऋषी राम झाले भेटी आनंद विश्वामित्राच्या पोटी जय जयकारे गरजता उठी श्रीराम दृष्टी देखोनी एका जनार्दन शरण झाले गुरु शिष्य दर्शन येथोनी श्रीराम आपण वैराग्य पूर्ण निरूपी स्तती. श्री भावार्थ रामायणाचे बालखंड एका करटी काया विश्वामित्रांगमन नाम अष्टमनी अध्याय. नाथराय म्हणतात धन्य धन्य वसिष्ठांचा भाव. ते दशरथाला यावेळी काय करावे ते सांगतात की जेणेकरून राजा व ऋषी हे दोघेही सुखी होतील असा उपाय सुचवतात. वसिष्ठ राजाला गुह्य सांगतात राजा विश्वामित्रांना दोघे पुत्र देऊन शांत करा आणि दोघे पुत्र तुझ्याजवळ राहू दे. श्री गुरूंची आज्ञा सावध्य मानून विश्वामित्रांना लोटांगण घालून दशरथ त्यांना म्हणतो महाराजा मी तुम्हाला राम व लक्ष्मण देतो व भरत शत्रुघ्न माझ्याजवळ राहू द्या. विश्वामित्रांना आनंद झाला. विश्वामित्र म्हणतात फार चांगले झाले. अरे एका रामामुळे काय होणार नाही तरीही लक्ष्मणाला तू मला दिलीस त्यामुळे माझे भाग्य फळाला आले. विश्वामित्र वसिष्ठांना म्हणतात तू सत्यत्वाने सूर्यवंशाचा सद्गुरू आहेस. तू आम्हा दोघांच्याही धर्माला सांभाळले. असे झाले नाही तर मी शाप दिला असता व माझे पुण्य संपवले असते. माझा यज्ञही पूर्ण झाला नसता आणि राजांचे हे नुकसान झाले असते. हे मोठे संकट तू निवारण केला असा तू सर्वज्ञ आहेस. वसिष्ठ विश्वामित्र आणि राजा स्वस्थानी बसले होते तेव्हा विश्वामित्रांना जो मला राम मिळाले का नाही असा संदेह होता तो त्यांना राहिला नाही. त्यामुळे त्यांना अतिशय उल्हास व आनंद झाला. राजा दशरथ आपल्या जिवलग सेवकाला म्हणतो श्रीरामाला विश्वामित्राच्या भेटीला बोलवा. तेव्हा तो सेवक राजाची आज्ञा शिरसावध्य मानून व विनंती होऊन रामजवळ गेला. रामाला निरोप मिळताच तातडीने तो ऋषी भेटीला आला व त्यांनी वसिष्ठांना लोटांगण घातले. राजाला साष्टांग नमस्कार करून श्रीरामाने विश्वामित्राच्या चरणावर माथा ठेवला. तेव्हा विश्वामित्रांनीही रामाला पोटाशी धरले. ऋषी विश्वामित्रांनी व श्रीरामाची भेटी झाली त्यामुळे विश्वामित्रांना फार आनंद झाला व त्यांनी रामाचा जय जयकार केला. एकनाथ महाराज आपले सद्गुरू जनार्दन स्वामींना शरण जाऊन म्हणतात या अध्यायात गुरु व शिष्य यांची भेट झाली. आता पुढे राम आपल्या वैराग्याचे वर्णन करतील. कल्याणकारक असे एकनाथ महाराज कृत्य श्री भावार्थ रामायण बालखंड त्यामधील विश्वामित्राचे दशरथाकडून समाधान करणारा असा हा 8वा अध्याय समाप्त.